श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्व स्त्रियांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज थोडंसं वुमनबद्दल बोलूया, स्त्रीबद्दल बोलूया आपण. ठीक आहे. स्त्री ही काय असते सगळ्यांना माहिती आहे काय असते, पण ती काय करते असा प्रश्न जर विचारला तर सगळे हे बोलतात, खूप काम करते, खूप हे करते, किती बिचारी आहे, हे आहे ते आहे. हो, हे सगळं पण बरोबर आहे, बिचारी आहेच ती, मी नाही बोलत नाही. पण फक्त अशा गोष्टींवरती बिचारी बोलण्यापेक्षा ती काय करते त्याच्या चांगल्याबद्दल पण तुम्ही बोला ना. नेहमी तिला बिचारी बोलणं ठीक आहे, ती बिचारी तर आहेच, कारण का ती जितकं करते तितकं तुम्ही कोणीच करू शकत नाही. बट मला असं वाटतं की तर त्याला बाजूला कर, तिचं कर्तृत्वाबद्दल पण बोला, ती जे चांगलं करते. बिचारी करून ती एकदम अशी बिचारी होऊन जाते की मी खूप बिचारी आहे. पण जेव्हा तुम्ही हे दाखवता की ती किती स्ट्रॉंग आहे, तर खूप खूप जास्त लोकांना हेही कळेल की ती किती स्ट्रॉंग आहे. कारण का सगळ्यांनी तिला बिचारी बोलून अजूनपर्यंत फक्त बिचारी करून टाकलं. तर मला असं वाटतं ना की आपण दोन स्त्रियाबद्दल बोलूया. एक ती स्त्री जी घरामध्ये राहते आणि सगळं घर सांभाळते, जी सगळ्यात अगोदर उठते, मुलांना उठवते, सकाळचा चहा नाश्ता बनवते, त्याच्यानंतर देवपूजा करते, घर आवरते. हे सकाळपासूनचं तिचे ठरलेली कामं आहेत जे ती करते. हेही कमी नाही आहे. शाळेत जाऊन मुलांना सोडते, नवऱ्याचा डबा करते, नवऱ्याचं सगळं आवरून देते. मग नवरा गेल्यानंतर ती अख्ख्या घराची कामं करते. त्याच्यानंतर दुपारचं जे पण असेल जेवणाचं डब्याचं ते जे पण करते. त्याच्यानंतर काम संपत नाही, ते करता करताच तिला असं वाटतं की दुपार होऊन जाते कधी हे कळत नाही. त्याच्यानंतर तिला जर वाटलंच की तिला झोपायचं किंवा तिच्यासाठी काही वेळ काढायचं आहे, तर ती स्वतःसाठी जर वेळ काढत असेल, काही स्त्रिया तर आत्ताही काढत नाही, मी एवढं पण सांगते, माझ्या बघण्यात आहेत. किंवा तिला योगा करायचा असेल किंवा तिला काही थोडंफार करायचं असेल, काही स्त्रिया काढू शकतात, पण काही स्त्रिया अजूनही काढू शकत नाही. त्यांना इतकं, कारण का तेवढं झालं की मुलं घरी येतात, लगेच मग त्यांच्या नाश्ता पाणीचं असतं. संध्याकाळ झाली की लगेच नवरा येतो, मग त्याचं चहा पाण्याचं असतं. नंतर त्याच्यासोबत थोडा वेळ बसणं किंवा त्याच्यासाठी काय बनवायचं ह्याच्यापासून सगळी सुरुवात असते. हे सगळं करता करता जेवणाचं टायमिंग होतो, जेवण करतो आणि लगेच जेवल्यानंतर भांडी घासून परत झोपायचा टाईम होतो. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला कुठेही जाणवलं का की तिच्यासाठी कुठलं टायमिंग आहे? नाही, खूप कमी. घरात 2 माणसं असो किंवा 4 माणसं असो, काम सगळ्यांचं तेवढंच असतं. आता आपण बोलू दुसरी स्त्री, जी ऑफिस सांभाळते, ज्याचं सकाळी पण तिलासुद्धा सगळं करायचंच असतं. तिच्यासाठी पण सगळंच हार्ड असतं. पण ती एखादी हेल्पर किंवा काय थोडीफार अरेंज करते किंवा घरी एखादा व्यक्ती असेल जो हेल्प करणारा असतो, तरीसुद्धा तिची कामं नाही संपत. तुम्ही कधी ट्रेनमध्ये चढलात आणि तुमच्यासमोर कोणती अशी स्त्री आली आहे का की खूप सारं तिच्या हातामध्ये बघा बॅग्स असतात, तिच्या डब्याच्या, तिच्या ऑफिसच्या, पाण्याची बॉटल, इतकं सारं सामान घेऊन ती एवढ्या गर्दीत चढते ऑफिससाठी. सगळं तिचं आवरून सकाळचं, म्हणजे तेच चहा नाश्ता जे पण मी सांगितलं ते तिचं रेग्युलर काम. पण ते सगळं करता करता तिला नाश्त्याचा सुद्धा टाईम नाही भेटत. तो नाश्ता ती घेऊन चढते लोकलमध्ये. आणि मी जात होते एकदा मम्मीकडे माझ्या, त्यावेळेस मी लोकलमध्ये सकाळी 9:30 वाजता एक लेडीजला बघितलं. ती लिटरली डब्बा खोलून ती नाश्ता करत होती, कारण का तिला घरी नाश्ता करायचा टाईम नव्हता भेटला, प्लस तिला ऑफिसमध्ये पोचल्यानंतर नाश्ता करायला भेटणार नव्हता. म्हणून ती त्या ट्रेनमध्ये चढल्यानंतर तिने डब्बा उघडून तिथेच चमचा घेऊन नाश्ता करणं चालू आहे, कारण का तो टायमिंग तिला तिथे, आणि त्यात तिला बसायला पण भेटलं नव्हतं. ती आडोशाला उभी राहून दरवाजाच्या ती गोष्ट करत होती एवढी गर्दीमध्ये. मग तिथे गेल्यानंतर जे पर्सनल काम असतं, तिचा स्वतःचा डब्बा असतो जेवणाचा, तो पण तिला करूनच घेऊन, नवऱ्याचा डब्बा केला तर तिचा डब्बा होतो, मुलाचा होतं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी स्वयंपाक तर दोन्ही टायमाचा असं पण तिलाच करावा लागतो, दुपारची कामं सोडली तर.
जर तुम्ही हेल्पर ठेवलं तर. मग ती जेव्हा संध्याकाळी परत येते, तीच सेम गर्दी, तेवढाच किओस आणि त्याच्यामध्ये यायच्या वेळेला भाज्या घेणं आणि तुम्हाला नीट संध्याकाळच्या वेळेस तुम्ही बघितलात ना, तर तुम्हाला अशा स्त्रिया भरपूर दिसेल ज्या अशा झोपा काढत असतात. आणि त्यांच्या हातामध्ये इतक्या भाज्यांच्या पिशव्या असतात, इतका डब्बा, पिशवी सगळं एकत्र लादलेलं असतं. कारण का त्यांना माहिती आहे आता गेल्यानंतर आपल्याला काहीतरी जेवण बनवायचं, काहीतरी बनवायचं. त्यामुळे त्या इतक्या भाज्या वगैरे घेऊनच सोबतच हे करतात की त्यांना वेगळा टाईम भेटणार नाही. मग खाली पोचल्यावर दूध वगैरे घेऊन एकत्र सगळं किराणा सामान वगैरे घेऊन एकत्रच घरी जातात. मग गेल्यानंतर पण त्यांना कोणी आयता चहा देत नाही. गेल्यानंतर ते त्यांचं स्वतःच आपलं चेंज करणार किंवा चहा करणार, पिणार, इतरांना चहा देणार. थोडा वेळ काढून बसल्यानंतर मग ते स्वतःच्या जेवणाचं करणार. मग तेच जेवण झालं, जेवा, झोपा, परत सकाळी पुन्हा तीच एक लाईफ सुरू. मग ह्याच्यामध्ये मला कळत नाही की जी स्त्री असते तिला स्वतःसाठी टाईम कधी मिळणार. मग ती जाडच होते, मग ती अशीच दिसते, मग ती तमोकत दिसते की तिचे केसच पांढरे झालेत किंवा तिच्या डोळ्यांखाली काळं झालं आहे किंवा काय. जेव्हा आपण असं सगळं बोलतो तेव्हा आपण हे विचार नाही करत की कुठे ना कुठे त्या गोष्टीमधून जाते. तिला स्वतःच्या स्किनसाठी वेळ आहे का, तिला पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ आहे का, हे आपण कधीच विचारत नाही. की तू एक दिवस घे, काढतात स्त्रिया खूप कमी. आणि ज्याला मूल असतं ते तर विसरूनच जा की हे कोणत्या गोष्टी होऊ शकतात. फार म्हणजे त्यांना मुलाकडे मेन इतकं लक्ष द्यायचं असेल. जर त्यांच्याकडून काय चुकी झाली तर सगळे घरातले त्यांना ऐकवतात. मला फक्त हे बोलतं, ती बिचारी नाही, ती एक शक्ती आहे. ती बिचारी केव्हा असते, जेव्हा तुम्ही तिला बिचारी बोलता. पण ती शक्ती आहे, तिचं कौतुक करा. तिला कौतुक पण पाहिजे. 1-2 कौतुकाचे शब्द जर तुम्ही तिला बोललात, तिला खूप बरं वाटेल. आणि प्लीज माझी हीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, फक्त एक दिवस तुम्ही बोलू नका की हॅपी वुमन्स डे. तुम्ही सगळ्या स्त्रियांसाठी रोज वुमन्स डे. त्यासाठी एखादं आज तिला चांगलं वाटावं एखादं फूल, एखादं चॉकलेट जे तिला आवडतं. तुम्ही जे नवरे असं त्यांना माहिती असं बायकोला काय आवडतं. फक्त ते बघितल्यावर तिची जी स्माईल असेल ना, ती सगळं गोष्टीचं स्ट्रेस आपल्या माइंडमधून निघून जातं ती जेव्हा ही गोष्ट बघते. तर मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तुम्ही प्लीज सगळे एवढा प्रयत्न करा. आणि सगळ्यांना खूप वुमन्स डेच्या माझ्या सगळ्या मैत्रिणीला. आणि प्लीज हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ बघून मला असं वाटतं तुम्हाला चांगलं वाटेल. आणि प्लीज माझ्यासाठी जे मी व्हिडिओमध्ये बोलली आहे, जर कुणाला हर्ट करण्यासारखं वाटलं असेल तर आय एम सॉरी. बट मला जे वाटतं ते मी बोलले. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.